नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासमोर घरगुती केक कसा बनवायचा ह्याची रेसिपी घेऊन आली आहे. आज माझ्या मुलाचा बड्डे आहे, म्हणून खास त्यासाठी मी हा केक बनवत आहे. चला तर मंडळी, सर्वप्रथम लागणारी सामग्री बघूया. साहित्य पाहिल्यानंतर आपण इकडे बिस्किट बारीक करून घेणार आहोत. इकडे मी गुड डे बिस्किट घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही बिस्किट घेऊ शकतात. आता आपण हे बिस्किट मिक्सरमध्ये घालून व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. बघू शकतात बिस्किटची पूड तयार झालेली आहे. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी रवा घेऊन ते दोन्ही एकत्र बारीक करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात रवा आणि साखरेची बारीक पावडर तयार झालेली आहे. आता आपण ही पावडर बिस्किटच्या पावडरमध्ये टाकून घेणार आहोत. चला तर मग सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 वाटी तूप आणि 1 वाटी तेल टाकणार आहे व ते देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर इकडे मी 1 वाटी घरगुती लोणी घेतलेली आहे. लोणी टाकल्यानंतर मी त्यामध्ये 1 वाटी दूध आणि 1 वाटी दही घालणार आहे आणि हे सगळं मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मंडळी, आपल्याला हे मिश्रण एकाच बाजूने व्यवस्थित ढवळायचं आहे. 5 ते 10 मिनिटं सतत मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर मी त्यामध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स टाकणार आहे. इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात. आता त्यामध्ये मी चिमूटभर मीठ, 1 लहान चमचा बेकिंग सोडा आणि 1 लहान चमचा वेलची पूड टाकणार आहे. हे सगळं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. सर्व साहित्य छान मिक्स झाल्यानंतर हे बॅटर आपण 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित फुलेल. तोपर्यंत आपण इकडे कढईमध्ये मीठ घालून ती गरम करायला ठेवली आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनचा वापर देखील करू शकतात. इकडे मी कढईमध्येच केक बनवणार आहे. मीठ गरम होत असताना कढई झाकून ठेवा, म्हणजे ती व्यवस्थित तापेल. आता आपण इकडे गाजर व्यवस्थित कापून घेणार आहोत. गाजर कापून झाल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यामध्ये 1 लहान वाटी दूध घालून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या. तुम्ही पाहू शकतात गाजरची पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण ही पेस्ट एका कढईमध्ये घेऊन 10 ते 15 मिनिट व्यवस्थित परतून घेणार आहोत. आता इकडे मी 2 ते 3 चम्मच तूप घेतलेलं आहे आणि आपण तयार केलेली पेस्ट ही आपण परतवून घेणार आहोत व्यवस्थित. पेस्ट परतवत असताना मी त्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता आपण हे एकत्र करून पुन्हा व्यवस्थित गरम करून घेणार आहोत. बघू शकतात पेस्टचा रंग बदललेला आहे आणि ती छान तयार झालेली आहे. आता आपण ही पेस्ट एका बाउलमध्ये काढून घेऊयात. चला तर मंडळी, आता केक बनवायला सुरुवात करूयात. आपण जे बॅटर 15 ते 20 मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं ते आता छान फुललेलं आहे. आता त्यामध्ये तयार केलेली गाजरची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इकडे मी केक बनवायचे भांडं घेतलेलं आहे. त्याला सर्व बाजूंनी बटर, तेल किंवा तूप जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते लावून घ्या. आता त्यामध्ये तयार केलेलं बॅटर होता आणि भांडं हलकेसे टॅप करा. जेणेकरून बॅटरमधील बबल्स बाहेर निघतील. वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स
गार्निशिंगसाठी टाकत आहे. आता आपण हा केक 15 ते 20 मिनिटासाठी बेक करायला ठेवणार आहोत. आपण आधी जे मीठ गरम करायला ठेवले होते त्याच कढईमध्ये हे भांडं ठेवा. 15 ते 20 मिनिटांनंतर केक चेक करा. केक तयार झाला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही टूथपिक किंवा चाकू वापरू शकतात. बघू शकतात चाकूला काहीच बॅटर चिकटलेला नाही, म्हणजेच आपला केक व्यवस्थित तयार झालेला आहे. आता आपण केक एक प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकतात केक किती छान फुललेला आहे. कमी साहित्यांमध्ये घरच्या घरी हा केक अगदी सहज तयार होतो. आता मी माझ्या मुलाला विचारते की त्याला हा केक कसा वाटला. कसं वाटलं सरप्राईज प्रथमेश? एकदम मस्त वाटला. मला हा केक खूप आवडलेला आहे. आता आपण याला कट करूया. बघू शकतात आपला तुम्ही केक सुद्धा किती ही छान रेसिपी आणि एकदा फनी नक्की झालेला ट्राय आहे. करा. प्रथमेशला खूप रेसिपी आवडला. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.